मुंबई के चेंबूर स्थित सिद्धार्थनगर में आज केंद्र सरकार की नीतियों के विरोध में स्थानीय लोगों ने प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने दिल्ली के जंतर मंतर में चल रहे कॉकरोच जनता पार्टी आंदोलन के समर्थन में सड़कों पर उतरकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की और अपनी मांगों को लेकर विरोध जताया। इसी दौरान बड़ी संख्या में लोग आंदोलन में शामिल हुए, जबकि मौके पर कानून व्यवस्था बनाए रखने के लिए भारी पुलिस बल भी तैनात रहा। सुनिए केंद्र सरकार की नीतियों के विरोध में आंदोलनकारियों की प्रतिक्रिया। मुळात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। माझं 35 वर्ष वय आहे आणि आतापर्यंत आम्ही सिद्धार्थ कॉलनीतून लहानपणापासून खूप आंदोलन बघितले, बट हे पहिलं आंदोलन असं आहे की सुरुवात होण्याआधीच आंदोलनकर्त्यांपेक्षा मोठ्या संख्येने पोलीस फाटा अवेलेबल आहे। रात्री 8 ते 9च्या सुमारास आमचा म्हणजे एक निर्णय झाला की एक दिल्लीमध्ये जो ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला त्यांच्या विरोधात एक तीव्र आंदोलन झालं पाहिजे। ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदरची माहिती मिळाली की आज सिद्धार्थ कॉलनीमधून मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन होणार आहे, तर सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि सिद्धार्थ कॉलनीतील आंदोलन हे चेंबूरमध्ये तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माहिती आहे आंदोलन कशा प्रकारे असते आणि त्याचीच धासी चेंबूर पोलीस स्टेशननी घेतल्यामुळे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 10 ते 11 पर्यंत सर्व कार्यकर्ते सर्व तरुणांना नोटीस दिलेल्या आहेत। काही लोकांना फोन केले। सिद्धार्थ कॉलनीतल्या प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये पण पोलीस उभे आहेत आणि त्यांना बाहेर येऊन देत नाही, हे एक प्रकारे चुकीचं आहे। आमची मागणी एकच आहे की ज्या शिक्षण मंत्र्यांमुळे एवढ्या विद्यार्थ्यांना जर त्रास होतोय, ते एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला बीजेपी सरकारला त्रास कुठे, अडचण कुठे? तसेच जे 20 ते 22 विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना 1 कोटीचा निधी भेटायला पाहिजे आणि नुकतंच जे 6 महिने 3 महिन्यामध्ये जे सीईटी झालं किंवा नीटचे एक्झाम मध्ये जो पेपर लीक होतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे, नेमकं षडयंत्र कोण आहे ते अजूनपर्यंत समोर आलं नाही। जे 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे तो केवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू नसून भारतातील सर्व कुटुंबावरती एक पडलेला दुःखाचा डोंगर आहे।